नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पोदे साईदीप ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत करत आहे। आज वर्ग 4थी 5वी आणि 7वी 8वी वर्गासाठी एक ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक दिनांक 17/10/25 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे, ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा जी 5वी व 8वी वर्गासाठी घेतली जात होती त्याच्यामध्ये आता बदल करून ती 4थी व 7वी साठी पुन्हा, यापूर्वी सुद्धा 4थी आणि 7वी साठीच स्कॉलरशिप परीक्षा घेतली जात होती, आता ती पुन्हा त्याच पद्धतीने लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता जे 2025-26 यामध्ये जे 7वी मध्ये आहेत, जे 8वी मध्ये आहेत, त्यांना हा प्रश्न पडला असेल की मग आमचं काय। तर आता शासनाने या वर्षीसाठी एक वेळची बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे, ज्याच्यामध्ये वर्ग 4थी व 5वी तसेच वर्ग 7वी व वर्ग 8वी यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षापुरती घेतली जाणार आहे। पुढच्या वर्षीपासून ती वर्ग 4थी व वर्ग 7वी या वर्गासाठी ती लागू होणार आहे। आता मी हे तुम्हाला शासन निर्णय हा एक्सप्लेन करणार आहे किंवा समजावून सांगणार आहे। थोडासा व्हिडिओ मोठा होईल, परंतु याच्यामध्ये सर्व मुद्दे शासन निर्णयाचे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। तो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जातील। बघा, आता जो शासन निर्णय आहे 17/10/25 चा आहे, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी आणि इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी असा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच काय, या 25-26 पासून शैक्षणिक वर्ष 25-26 पासून 5वी ऐवजी 4थी व 8वी ऐवजी 7वी असा शिष्यवृत्तीचा क्रम ठेवण्यात आलेला आहे। तसेच असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मुद्दा 2 आहे की सदर बदलाची अंमलबजावणी सन 25-26 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावी। म्हणजेच काय होणार आहे की ही जी अंमलबजावणी आहे चालू वर्ष, जे शैक्षणिक वर्ष कोणतं आहे 25-26 याच्यापासून करण्यात यावी। त्यामुळे सन 25-26 शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल। बरोबर। आता एक वेळची बाब म्हणून 5वी व 8वी, आता सध्या कोणती चालू होती 5वी व 8वी, तर ही जी 5वी व 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन आहे ते फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येणार आहे। म्हणजे जे मुलं 5वी आणि 8वीच्या वर्गात शिकत आहेत त्यांची स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार आहे, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा फेब्रुवारी कोणता 2026 फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल। तसेच 4थी व 7वी या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 26 च्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल। 25 व 26 एप्रिल किंवा मे मध्ये आता जे लागू करण्यात आलेले आहे स्कॉलरशिप 4थी व 7वीच्या वर्गासाठी, यांना अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून त्यांची परीक्षा एप्रिल आणि मे या 2026च्या महिन्यामध्ये घेण्यात येईल। आता पुढचा मुद्दा केलेला आहे सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन 26-27 पासून पुढे, म्हणजे पुढच्या वर्षीपासून आयोजन हे 4थी व 7वी वर्गासाठी नियमितपणे करण्यात येईल। म्हणजे याच वर्षी फक्त 4थी 5वी आणि 7वी 8वी या 4ही वर्गासाठी स्कॉलरशिप राहील। यानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 26-27 च्या शैक्षणिक वर्षासाठी त्याचे आयोजन हे स्कॉलरशिपचे फक्त 4थी आणि 7वीच्या वर्गासाठी नियमितपणे करण्यात येईल। प्रस्तुत आता हे काय विषय नाही, अर्थसंकल्पीय तरतूद वगैरे हे तुमच्यासाठी त्या गरजेची नाही। पुढचे मुद्दे आहेत पोलीस बंदोबस्त, त्याचा पण त्याचा काम तुमच्याशी ते संलग्न नाही।
आता बघा आणि एक मुद्दा आहे 9वा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर करिता अटी व शर्ती खालीलप्रमाणे केलेल्या आहेत. म्हणजे ज्या 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्तीचा स्तर आहे त्याच्यासाठी खालीलप्रमाणे अटी शर्ती मान्यता देण्यात आलेली आहे. शासन मान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वार्थसहित शाळांमध्ये विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहील. म्हणजे कोणकोणत्या शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहील ते म्हटलेले आहे बघा. शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ सहित शाळांमधील विद्यार्थी त्यास परीक्षा देण्यास पात्र राहील. आता त्यातला पुढचा मुद्दा आहे बघा, जे विद्यार्थी सीबीएसई आणि ICSE व इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शासनाने खालील अटी शर्ती राहून मान्यता दिलेली आहे. बघा आता जे सीबीएसई बोर्ड आहेत किंवा ICSE बोर्ड मध्ये जे शिकतात त्यांना परीक्षा देण्यास पात्र करण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्यासाठी काही वेगळ्या अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत. आता या वर्षीपासूनच ही गोष्ट चालू केलेली आहे. बघा पहिला मुद्दा आहे, सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट देण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे म्हणजे यांना वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे, सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयाने बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध शुल्क आकारण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थी सीबीएसई व ICSE बोर्ड मध्ये जे शिकतात त्यांना जे विद्यार्थी बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जे शुल्क आकारते शासन ते शुल्क या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आकारले जाणार आहे. तिसरा मुद्दा आहे, सर्व विद्यार्थ्यांची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे आता जे सीबीएसई आणि ICSE बोर्ड मध्ये जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांची स्वतंत्रपणे यादी तयार करण्यात येईल. त्यांची हे जे महाराष्ट्र शासनाचे इतर बोर्ड आहेत त्यांच्या बोर्डांमध्ये त्यांची यादी लावली जाणार नाही. यांचा स्वतंत्र यादी गुणवत्ता यादी बनवण्यात येईल. आणि पुढचा मुद्दा आहे, राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील संपूर्ण राज्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी करता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. म्हणजे बघा राज्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची व जिल्हा स्तरातील गुणवत्ता यादीतील प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. बरोबर, राज्यातील पहिल्या 100 व जिल्ह्यातील पहिल्या 25 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. त्यांना काय देणार आहे? प्रमाणपत्र देणार आहे व गुणानुक्रम कळवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला परीक्षेस किती मार्क पडले तो गुणाचा क्रम म्हणजे तुम्हाला मेरिट मध्ये किती नंबर आला तो क्रमांक तुम्हाला कळवण्यात येईल. मात्र आता बघा यात बोल्ड केलेला आहे, मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही. म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी सीबीएसई आणि ICSE बोर्ड मध्ये अभ्यासक्रमात शिकत आहेत त्यांना स्कॉलरशिप बसण्यास परवानगी दिलेली आहे, परंतु त्यांना ते जरी पात्र झाले, एकतर मुळात त्यांची यादी स्वतंत्र लावणार, परंतु ते जरी मेरिट मध्ये आले तरी त्यांना सरकारने कोणती शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही याबाबत स्पष्ट बोल्ड उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी फक्त परीक्षेस बसू शकतात, त्यांना कोणतीही पात्र रोख रक्कम दिली जाणार नाही. बाकी उर्वरित आणि जे पात्र होतील त्यांना तर रक्कम दिली जाणार, उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील. म्हणजे जे मेरिट मध्ये बसणार नाही त्यांना काय देणार? गुणपत्रक म्हणजे तुमचे मार्कशीट म्हणतात ना, ते तुम्हाला मार्कशीट हे शासन देणार आहे. आता पुढचं बघा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता. आता यासाठी महत्वाचं आहे, यात पात्रता काय दिलेली आहे? विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. म्हणजे जो स्कॉलरशिपला विद्यार्थी बसणार आहे सर्व शिक्षण याच्यातील सीबीएसई ICS व इतर बोर्डातील जे आहे तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2 विद्यार्थी शासन मान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयंअर्थ सहित शाळेत इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वीत शिकत असावा. आता ह्या अटी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा. आता बघा त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे? वयोमर्यादा. कोणीही या शिष्यवृत्तीसाठी बसू शकत नाही, त्यांच्यासाठी एक वयोमर्यादा घालून दिलेली आहे.
दरवर्षीसाठी ही वयोमर्यादा आहे. विद्यार्थ्याचे वय संबंधित शैक्षणिक वर्षाच्या 1 जून रोजी खाली दर्शवलेल्या तक्त्याप्रमाणे वयापेक्षा जास्त नसावे. म्हणजे जो विद्यार्थी त्या वर्गात शिकत आहे त्या विद्यार्थ्याचे तो शिष्यवृत्तीला बसण्यासाठी इच्छुक आहे त्या विद्यार्थ्याच्या वयासाठी अटी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होताना त्या वर्षाच्या 1 जून रोजी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. बघा आता याच्यामध्ये दिलेले आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी सर्व प्रवर्गासाठी काय आहे त्याचे वय वर्ष 10 वर्ष दिलेले आहे आणि दिव्यांगसाठी काय दिलेलं आहे 14 वर्ष. 10 वर्ष 14 वर्ष म्हणजे काय या वयापेक्षा त्याचे वय जास्त नसावे. म्हणजे 1 जून पूर्वी तुम्ही ज्या वर्षी स्कॉलरशिप साठी बसणार आहात त्या वर्षी तुम्ही 4थीच्या स्कॉलरशिप बसताना सर्व प्रवर्गासाठी म्हणजे कोणत्याही कॅटेगरीत असला तो सामान्य असला म्हणजे दिव्यांग म्हणजे काय जो अपंग आहे ज्याच्या म्हणजे जो अपंग आहे त्या तो सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या 1 जून रोजी 4थी वर्गासाठी त्याचे वय 10 वर्ष व दिव्यांग असेल तर 14 वर्ष. त्यानंतर उच्च प्राथमिक शैक्षणिक परीक्षा इयत्ता 7वी साठी वय वर्ष 13 वर्ष व दिव्यांग असेल तर 17 वर्षापेक्षा जास्त नसावे असे म्हटलेले आहे. त्याच्यात आत असेल तर चालेल तुम्ही बसू शकता. बरोबर. आता ह्या झाल्या काय शैक्षणिक परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे. आता पुढचं बघा काय मुद्दा आहे. सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. म्हणजे बघा विद्यार्थी बसतात पण विद्यार्थी जर नापास झाले तर त्यांचे मनाचे खच्चीकरण होते आणि त्यांना शिक्षणामध्ये रस राहत नाही. म्हणून सरकारने हा खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये फक्त तो पात्र आणि अपात्र असंच घोषित करणार आहे. म्हणजे पास नापास फेल किंवा पास अशा पद्धतीला तुम्हाला सांगितले जाणार नाही. शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये 40% पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील. म्हणजे तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला 40%पेक्षा जास्त मार्क्स पडणे गरजेचे आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कमी मार्क्स पडले तर तुम्ही त्या शिष्यवृत्तीसाठी अपात्र राहाल. तसेच आता पुढच्या परीक्षेच्या तारखा व वार दिलेला आहे. याच्यामध्ये मुद्दा कव्हर केलेला आहे बघा 26-27 या शैक्षणिक वर्षापासून यापुढे म्हणजे या वर्षी नाही पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठी यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल. त्यानुसार साधारण फेब्रुवारी महिन्याच्या 2-3 रविवारी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे या पुढच्या वर्षीपासून कोणाची घेतली जाणार आहे 4थी व 7वी साठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यासाठी शैक्षणिक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्याची तारखा जाहीर करेल आणि त्या शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या 2 किंवा 3 रविवारी घेतल्या जाणार आहेत. पण ते डिपेंड ऑन त्या सिच्युएशन नुसार किंवा त्या वेळच्या गोष्टीनुसार असतील. त्यानंतर पुढचं आहे शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निश्चित केलेल्या केंद्रावर परीक्षा घेतली जाते. म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्याही केंद्रावर घेतली जाणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केली जाईल तर त्याच परीक्षा ह्याच्यावर परिषदेवर घेतली जाईल. आता बघा अर्ज कसा करावा किंवा अर्जाबाबत दिलेला आहे तुम्हाला. सदर परीक्षेसाठी अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावा. म्हणजे तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो तुमच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही स्वतः करायचा नाही ते तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांकडून करायचा आहे. दिलेल्या वेबसाईटवर शासकीय वेबसाईटवर करायचा आहे ठरवलेल्या वेळापत्रकानुसार. म्हणजे एखाद्या महिन्याची जर 25 तारीख दिली शेवटची आणि दंडाची तारीख 30 दिली तर त्यानंतर तुमचा अर्ज पात्र होणार नाही. त्यामुळे दिलेल्या तारखेत म्हणजे दिलेल्या वेळेतच तुम्हाला ते अर्ज करणे गरजेचे आहे. आणि ते तुम्ही करायचे आहेत का नाही तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपलला ते सांगायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करायचे आहेत. त्यानंतर 9वा मुद्दा आहे परीक्षा शुल्क. आता बघा परीक्षा शुल्कामध्ये काय बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी म्हणजे ज्यांना मागासवर्गीय म्हणजे SC ST NT OBC असे जे मागासवर्गीय असतात ते कॅटेगरी सोडून इतर विद्यार्थ्यांसाठी काय आहे प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क
150 रुपये म्हणजे प्रवेश शुल्क, तुम्हाला एंट्री फी 50 रुपये आणि परीक्षेची फी किती आहे तर 150 रुपये, म्हणजे टोटल तुम्हाला किती भरायचे आहेत एकूण परीक्षा फी 200 रुपये. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा म्हणजे जे अनुसूचित जातीचे आहेत, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काय आणि जे अपंग आहेत त्यांच्यासाठी बघा प्रवेश शुल्क आहे 50 रुपये, परीक्षा शुल्क आहे 75 रुपये. एकूण फी किती घेतली जाणार यांच्यासाठी 125 रुपये. आता याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेतील प्रतिवर्षी 200 नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे. याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला, म्हणजे आता बघा फक्त विद्यार्थ्यांनाच फी होती यापूर्वी, आता प्रत्येक वर्षी शाळेला काय सांगितलंय दरवर्षी शाळेकडून 200 रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे. आता पुढचं आहे परीक्षेचे माध्यम, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड असे असेल व 4वी व 7वीच्या सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांकरता गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमांकरता जी प्रश्नपत्रिका असेल तीच पत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे बघा माध्यम तुम्ही कोणतं निवडू शकता, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड असे असेल. 4वी व 7वीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरता गणित या विषयाचे इंग्रजी माध्यमांकरता जी प्रश्नपत्रिका असेल तीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल, जी उपलब्ध असेल ती करून देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आता परीक्षा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप हे दिलेलं आहे. यात ते तुम्हाला तर माहितीच आहे की 4थी साठी काय असतं, 1ली ते 4थी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम, आणि आता 7वीच्या वर्गासाठी काय आहे 1ली ते 7वी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम. आता बघा त्याच्यात आणखीन काय, पूर्वीप्रमाणे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील, म्हणजे प्रश्नच म्हणजे काय वेगळे बदल केलेले नाहीत, बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ असतील बरोबर. त्याच्यामध्ये कठीण स्वरूपाचे प्रश्न आहेत 30% आणि मध्यम स्वरूपाचे 40%, सोप्या स्वरूपाचे 30% बरोबर. आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहिल्याप्रमाणेच ठेवलेले, त्याच्यात काही बदल केलेले नाहीत. ABCD हा प्रश्नसंच पुरवण्यात येणार आहे. आता त्याच्यामध्ये एक मुद्दा दिलेला आहे, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 34 स्तर, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर या दोन्ही परीक्षेसाठी उत्तरांच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक राहील. म्हणजे 4थीच्या वर्गासाठी काय करणार आहे की तुम्हाला जे 4 पर्याय दिलेले आहेत यापैकी एकच पर्याय तुम्हाला बरोबर दिलेला आहे. म्हणजे तुमच्या वया आणि बुद्धिमत्तेनुसार तुम्हाला एवढे कठीण प्रश्न दिले जाणार नाही. म्हणजे 4 पैकी तुम्हाला एक कोणता बरोबर आहे याला एक टिक करायचा आहे तुम्हाला जो वाटतो आणि ते सोडून द्यायचं आहे. त्यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी स्तर साठी उत्तरांच्या 4 पर्यायाचा एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी स्तर साठीचा प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांबाबतच्या उत्तरासाठी 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील. हे दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असतील. म्हणजे आता थोडं काठिण्य स्तर वाढवलेला आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे की तुम्हाला 2 पर्याय बरोबर असतील, यापैकी दोन्ही पर्यायाला तुम्हाला नोंदवणे बंधनकारक असेल. म्हणजे आता मला असं वाटतं की तुम्हाला जो 4था ऑप्शन, 3रा ऑप्शन कोणता तरी एक ऑप्शन दिलेला असेल की A बरोबर, B बरोबर किंवा AB बरोबर किंवा BC बरोबर. म्हणजे तुम्हाला थोडंसं काठिण्य, म्हणजे त्या 4 पैकी कोणते तरी 2 बरोबर आहेत असं सांगण्याचा प्रयत्न असतो आणि ते तुम्हाला शोधायचं असतं. मग थोडंसं यात काठिण्य वाढवलेलं आहे. आता बघा पुढचा आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी पुढील प्रमाणे असेल. प्रथम भाषा आणि गणित. प्रथम भाषा प्रश्न संख्या 25 असेल, गुण 50 आहेत. गणित मध्ये 50 प्रश्न आहेत आणि गुण 100 आहेत. दोन्हींना पण तेच, तृतीय भाषा 25 आहेत, गुण 50 आहेत, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न याप्रमाणे इथे दिसतोय बरोबर. टोटल 49 प्रश्न आहेत, 150 मार्काचा पेपर आहे. दोन्हींना 1.5 तासाचा म्हणजे 1 तास 30 मिनिटं असा अवधी दिलेला आहे. आता शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या अटी शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी लगतच्या वर्षी मान्यता प्राप्त पूर्व उच्च माध्यमिक 5वी, पूर्व माध्यमिक 8वी शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. आता तुम्ही सगळी ही परीक्षा दिली आणि जरी पात्र झालात, परंतु तुम्ही लगतच्या वर्गात पुढच्या वर्गामध्ये तुम्ही ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऍडमिशन घेतलेलं नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी कोणताही सरकारला क्लेम करू शकत नाही की मी जे पात्र झालेलं आहे ते मला स्कॉलरशिप मिळावी. म्हणजे तुम्ही नेक्स्ट इयरला 5वीला आणि नेक्स्ट इयरला 8वीला अशा दोन्ही वर्गामध्ये तुम्ही
म्हणजे जे 4थीत स्कॉलरशिप पात्र झाले ते 5वीला आणि जे 7वीत पात्र झाले त्यांनी 8वीला घेणं गरजेचं आहे, तरच त्यांना ती स्कॉलरशिप मिळून जाईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी पास झाल्यानंतर वर्षापासून 3 वर्ष व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी पास झाल्यानंतर 3 वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. म्हणजे बघा, तुम्हाला 4थीला स्कॉलरशिप मिळाली तर पुढील 3 वर्षासाठी ती चालू राहील आणि 7वीला मिळाली तर पुढील 3 वर्षासाठी ती तुम्हाला चालू राहील. त्यानंतर पुढचा मुद्दा, विद्यार्थी शाळा बदल केल्यास संबंधित विद्यार्थी पालकांनी शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबंधित जिल्ह्याच्या शैक्षणिक शिक्षण निरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परवानगीशिवाय कोणी शिष्यवृत्ती गोठवू शकणार नाही. म्हणजे तुम्ही जर आता शाळा बदलली तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून तुम्ही तो प्रस्ताव शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याकडे सादर करायचा आहे. पण आणखी एक खूप चांगल्या पद्धतीची अट टाकलेली आहे बघा, हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायद्याची. जे शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे आहेत यांच्या परवानगीशिवाय शिष्यवृत्ती कोणी गोठवणे म्हणजे काय, बंद करणे. कोणालाही या शिष्यवृत्ती बंद करण्याचा अधिकार, पात्र विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती मिळत असेल ते बंद करण्याचा अधिकार नाही. खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती वितरण दिलेलं आहे. याच्यामध्ये काय नाही, एवढे मोठे मुद्दे नाहीत की गुणवत्ता यादी शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर करावी आणि शासनाने अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यासाठी जबाबदारी शिक्षण संचालकांकडे दिलेली आहे. याच्यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 4थी प्राथमिक शिष्यवृत्ती 7वी परीक्षांमधील स्पृहणीय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे. म्हणजे राज्य स्तरावर जे गुण मिळवतील त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना पुढच्या भविष्यासाठी त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळावे यासाठी सत्कार समारंभ त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांतर्फे करण्यासाठी विचाराधीन घेऊन 15 ऑगस्ट रोजी 2002 अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत कळवलेले आहे. आता ग्रामीण शिष्यवृत्तीबाबत मुद्दा म्हटलेला आहे. शिष्यवृत्ती प्रकरणाबाबत विश्लेषण. प्राथमिक शिष्यवृत्ती आता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आता 7वी स्तर परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली सर्व गावे वस्ती लोकसंख्या विचारात न घेता तसेच नगर परिषद नगरपालिका या महानगरपालिका परीक्षेत ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमध्ये शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणना ग्रामीण भागात करण्यात येईल. बरोबर, म्हणजे जे नगर परिषद मध्ये आहेत ते सर्व त्यांना किंवा ग्रामीण भागात त्यांची गणना करण्यात येईल असे आहे. विद्यानिकेतन प्रवेश. आता याच्यामध्ये पण फारसा काही मुद्दा म्हणजे सांगण्यासारखा नाही की प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 4थी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा पूर्वीप्रमाणेच एकत्रित घेण्यात येईल. विद्यानिकेतन प्रवेशासाठी असलेली पात्रता निकष वाटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित करून आपल्या स्तरावर निर्गमित करावेत असं बाबत कळवलेलं आहे. आता शिष्यवृत्ती दरात संचात वाढ पुढील प्रमाणे करण्यात आलेली. म्हणजे सर्व शिष्यवृत्ती संचाकरता खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला शिष्यवृत्ती, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशा पद्धतीने मिळणार, आता 4थी साठी ₹500 प्रतिमाहाप्रमाणे. म्हणजे तुम्ही जर स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती जर पात्र झाला इयत्ता 4थी साठी तर प्रतिमाहा ₹500 आणि एकूण ₹5000 प्रतिवर्षी. म्हणजे प्रत्येक वर्गासाठी तुम्हाला 3 वर्षासाठी ₹5000, इयत्ता 7वी साठी 750 प्रतिमाहाप्रमाणे 7500 प्रतिवर्षी प्रमाणे 3 वर्ष. म्हणजे 34 तुम्ही पात्र झाला तर 5वी 6वी 7वी या 3 वर्गासाठी तुम्हाला दरवर्षी ₹5000 प्रमाणे तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. आणि 7वी जर तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला 10वी पर्यंत 8वी 9वी आणि 10वी या 3 वर्गासाठी ₹7500 प्रतिवर्षी आणि प्रत्येक महिन्याला म्हणताल तर ते ₹750 अशी 3 वर्षासाठी मिळणार आहे. त्यामुळे चांगली भरमसाठ वाढ केलेली आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून. आता पुढचा मुद्दा आहे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 34 स्तर शिष्यवृत्ती 7वी करतास याच्यामध्ये काय विशेष नाही. आणखी बघा राज्य गुणवत्ता यादी. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे राज्यातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांना सीबीएसई ICSE व इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमध्ये पहिल्या 100 विद्यार्थ्यांची राज्यातील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात यावी. बरोबर. त्यानंतर सदर योजनेकरता आयुक्त शिक्षण नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आहेत. असं या पद्धतीचे मुद्दे बरेचसे मला वाटतं की मी आता जवळजवळ सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत. म्हणजे यात महत्वाचं आता सांगायचं काय म्हणजे यात शेवटचा सारांश तुम्हाला सांगायचा
तुमचे सर्व मुद्दे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला तर 100% मी तुमच्या शासन निर्णयानुसार मी मुद्दे कव्हर केलेले आहेत. आता यात महत्त्वाचे मुद्दे सांगायचे झाले तर दोनच मुद्दे आहेत की या वर्षीपासून शैक्षणिक वर्ष 25-26 पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 17/10/25 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आता या वर्षीसाठी 4थी व 5वी तसेच 7वी व 8वी या वर्गासाठी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाणार आहे आणि पुढील शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाणार आहे. आता याच्यापेक्षा जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मी माझा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअप करा. काही शंका असतील तर मी त्याच्यावरती किंवा मला फोन करा. जरी फोन उचलला नाही तर मला मेसेज टाकून ठेवा, त्याच्यावरती मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर महत्वाचं काय, तुमचे जे मित्रमंडळी किंवा वर्गातले असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना सांगा 4थीचे आहेत जे शिकतात की या वर्षी बाबा तुमची स्कॉलरशिप परीक्षा सुरू होणार आहे. तसेच 7वी मध्ये पण जे शिकतायत त्यांना पण सांगा की तुम्हाला ही स्कॉलरशिप परीक्षा यावर्षी द्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला आता हे अचानक आल्यामुळे जवळजवळ शैक्षणिक वर्ष 6 महिने संपलेले आहेत, दिवाळी संपत आली. त्यामुळे तुम्हाला या 6 महिन्यात अभ्यास तर तुम्ही 4थी आणि 7वीच्या वर्गाने स्कॉलरशिपचा तर फारसा केलेला नसणार. त्यामुळे तुम्हाला तात्काळ या अभ्यासासाठी लागणे, तुम्हाला पुस्तकं शोधून त्या अभ्यासक्रम पाहून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. बरोबर. तरी मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर साईदीप ट्युटोरियल्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि महत्वाचा मुद्दा की जे तुम्हाला स्कॉलरशिप बाबतचे सर्व टॉपिक मी माझ्या चॅनलवरती कव्हर करणार आहे. तर तुम्ही साईदीप ट्युटोरियल्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना सांगून द्या की तुम्हाला मराठी, सेमी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये मी सर्व स्कॉलरशिपचे संच आणि टॉपिक, प्रश्न उत्तराचे संच आणि टॉपिक मी आता आजपासूनच सुरू करत आहे. तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.